स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 3 मसावी लसावी याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण लसावी व मसावी यांचा उपयोग व्यवहारामध्ये कशा प्रकारे केला जातो या संदर्भात माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी काही उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता इथे पहिलं उदाहरण बघा. इथे तुम्हाला एक जॅमची बाटली दिसतीये. आता दुकानात 450 ग्रॅम जॅमची लहान बाटली 96 रुपयांना आहे व 600 ग्रॅम जॅमची वजनाची जी मोठी बाटली आहे ती 124 रुपयांना. तर कोणती बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे? आपण एकमान पद्धत शिकलो आहोत. त्याप्रमाणे प्रत्येक बाटलीतील 1 ग्रॅम जॅमची किंमत काढून तुलना करू शकतो. पण लहान सामायिक अवयव घेण्यापेक्षा मोठा सामायिक अवयव घेतल्यास आकडेमोड सोपी होते. म्हणून मग आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 450 आणि 600चा जो मसावी आहे 150, त्याचा आपण इथे उपयोग करून हे अनुमान काढणार आहोत. म्हणून 450 गुणिले बरोबर 150 गुणिले 3 म्हणजे 15 त्रिक 45 आणि हे शून्य पुढे तसेच, आणि 15 चोक 60 आणि हे शून्य म्हणजे 600. आता म्हणून लहान बाटलीतील 150 ग्रॅम जॅमची किंमत 96/3 बरोबर 32 रुपये आणि मोठ्या बाटलीतील 150 ग्रॅम जॅमची किंमत 124/4 बरोबर 31 रुपये. म्हणजेच 600 ग्रॅम जॅमची बाटली खरेदी करणे जास्त फायदेशीर आहे. आता इथे जे उदाहरण दुसरं आहे ते बघा काय आहे. बेरीज करा. 17/28 बरोबर 11/35. आता इथे छेद समान नाही आहेत, ते आधी आपल्याला समान करावे लागणार आहेत. मग आता अपूर्णांकांचे छेद समान करूयात आता आपण. म्हणून 17 गुणिले 35. तुम्हाला माहिती आहे छेद समान कसे करतात. छेदानी ह्या अंशाला गुणायचं अंशाने आणि ह्या दुसऱ्या अंशाला या पहिल्या छेदाने गुणायचं आणि छेदाला छेदाने गुणायचं. याप्रमाणे इथे आपण 17 गुणिले 35 अधिक 11 गुणिले 28 छेद 28 गुणिले 35. इथे आपल्याला त्याचं उत्तर येतं 129 छेद 140. आता इथे रीत 2 बघा काय आहे यामध्ये. बेरीज करण्यासाठी 28 व 35 यांचा लसावी काढू. मग आता 28 आणि 35चा लसावी येतो 7 गुणिले 4 गुणिले 5 बरोबर 140. लसावी म्हणजे 28 आणि 35 हे कोणत्या पाढ्यामध्ये एकत्र आहेत ते शोधून त्यांचा भागाकार करायचा, जसं तुम्हाला माहिती आहे. पण याआधी पण तसं केलेलं आहे. ते पण कसं आहे, मग त्यांचाही लसावी कसा आहे तो 129/40. मग छेदांचा गुणाकार करण्याऐवजी लसावी घेतल्यामुळे आपली आकडेमोड किती सोपी झाली बघा. इथे या लसावी या पद्धतीने इथे एवढं हे करण्यापेक्षा आपल्याला हे किती सोपं गेले ही दुसरी रीत. आता दुसरं उदाहरण बघा. एका संख्येला अनुक्रमे 8, 10, 12, 24, 14 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 3 उरते, तर अशी लहानातला संख्या कोणती आहे? इथे उकल बघा काय आहे. भाज्य संख्या शोधण्यासाठी दिलेल्या भाजकांचा लसावी काढायचा. 8, 10, 12, 14 यांचा लसावी काढण्यासाठी आपण ही पद्धत अवलंबलेली आहे, उभी मांडणी. आणि लसावी याला 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 7 म्हणजे 840. त्या लसावीमध्ये प्रत्येक वेळी मिळणारी बाकी मिळवू. बाकी किती मिळते आपल्याला? 3 मिळते. म्हणून 840 म्हणजे लसावी अधिक बाकी, म्हणून 840 अधिक 3 म्हणजे 843. त्याचप्रमाणे हे दुसरं उदाहरण आहे. 16, 20, 80 यांचा लसावी काढा. इथे आपण तो काढलेला आहे बघा. इथे एक तुम्हाला गंमत दिसते का? 80 ही संख्या दिलेल्या संख्यांपैकी एक आहे इथे बघा, आणि 16 आणि 20 या दिलेल्या इतर संख्या तिच्या विभाजक आहेत. म्हणजे ही 16 आणि 20, 16 85 आणि 20 चोक पण 80च येतात. तर इथे आता लक्षात काय ठेवायचे की दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठ्या संख्येच्या इतर संख्या विभाजक असतात, त्यावेळी ती मोठी संख्या दिलेल्या संख्यांचा लसावी असते. आता हा नियम पडताळून बघण्यासाठी इथे काही तुम्हाला संख्या समूह दिले आहेत, त्याचा अभ्यास करा आणि त्यांचे पण लसावी पाडून हे तपासून बघा. आता उदाहरण बघा. श्रेयस चलाका व स्नेहल एका वर्तुळाकार धावपट्टीच्या एका ठिकाणावरून एकाच वेळी पळण्यास सुरुवात करतात व अनुक्रमे 16, 24 आणि 18 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात. तर ते तिघे कमीत कमी किती वेळानंतर सुरुवातीच्या ठिकाणावर एकाच वेळी येतील? ज्या वेळेनंतर ते एकत्र येतात ती वेळ 16, 24 आणि 18 यांच्या पटीत असेल. ती कमीत कमी किती असेल ते शोधण्यासाठी लसावी काढू.
म्हणजे 16ला कितीने 2ने भाग जातो, 24ला 2ने भाग जातो आणि 18ला पण 2ने भाग जातो. याप्रमाणे 16चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 24चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3, 18चे अवयव 2 गुणिले 3 गुणिले 3. यांचा लसावी येतो 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 144. म्हणजेच 144 मिनिटांनी किंवा 2 तास 24 मिनिटांनी ते एकत्र येतील. सराव संच 14.